जस्ट वाटीत मीठ टाकलं तो म्हणतो आता बघा त्या पाण्यात टाका, त्या पाण्यातला कडूपणा गुडघ्यात बसला. Praise the Lord. तुमच्या लाईफ मध्ये जो कडूपणा आहे ना तो निघून जाईल. तुमच्या अवतीभोवती जो कडूपणा तो निघून जाईल. पण देवाची इच्छा आहे का तू विश्वासू त्या मिठाप्रमाणे झाला पाहिजे. Praise the Lord. आज तुम्ही हालेलुया आमेन म्हणताय पण विश्वासू राहा. जर तुम्ही फेथफुल राहणार 100% तिथं कडूपणा आहे तिथं गोडवा येणार. Praise the Lord. असं म्हणू नका पाण्यात तू का कडू आहेस, तुझ्यात मीठ नाही म्हणून ते कडू आहे. Praise the Lord. आमचं म्हणणं काय, पाणी आमच्याच वाटेला कडू पाणी, आमच्याच वाटेला असं, माझ्याच नशिबाला असं. तुझ्या वाटीत मीठ टाक, तुझ्या वाटीला तू विश्वासू राहा, ऑटोमॅटिक गोष्टी बदलतील. Praise the Lord. तुझ्यात मीठ नाही पण लोक तुला गोडवा पाहिजे. Praise the Lord. पहिलं जर बदलायचं नाही तर स्वतःलाच बदलायचं. पण म्हणतो का बाकी प्रार्थना नंतर पहिले स्वतःच्याच करेक्शनसाठी प्रार्थना करा. देवा कंट्रोल मध्ये आण, नेचर कंट्रोल मध्ये आण, जीप कंट्रोल मध्ये आण, थॉट्स कंट्रोल मध्ये आण, बिहेवियर कंट्रोल मध्ये आण. ही सतत प्रार्थना करावी लागते. Praise the Lord.